नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय. मित्रो, वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड कोणत्या दिशेला असावी हे अनेक जणांना माहिती नसते. वास्तुशास्त्रानुसार घरात महादेवाच्या पिंडीला महत्त्वाचे स्थान आहे. लोकांचा गैरसमज आहे की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी, पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी. ती देवघरातच असावी, कारण तुळशीमध्ये शाळीग्राम असतो. शाळीग्राम हा महाविष्णूचे प्रतीक आहे. तुळशीमधला काळा दगड म्हणजे शाळीग्राम होय. मित्रो, घरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी, पण तुम्ही फोटो घरात ठेवू नये. आणि जर फोटो ठेवायचाच असेल तर तो पूर्ण परिवाराचा ठेवू शकता, कारण सिंगल महादेवाचा फोटो हा स्मशानात असतो. तसेच घरात महादेवाची मूर्तीही ठेवू नये. महादेवाची पिंड ही फार मोठी सुद्धा असू नये. घरात महादेवाची पिंड ही 2.5 ते 3 इंच याच्यापेक्षा जास्त उंचीची असू नये. शिवाय ही पिंड दगडी असेल तर अतिउत्तम, आणि दगडी नसेल तर पितळेची ठेवली तरी चालेल. मित्रो, महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा. शिवाय महादेवाच्या पिंडीच्या सोबतही नंदीही नसावा. महादेवाची पिंड ही फक्त सिंगल असावी. नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो, तो देवघरात नसावा. महादेवाची पिंड न्यायप्रिय लोकप्रिय असते, कारण महादेव भोलेनाथ असतात. महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला महादेवाची पिंड असावी. आता आपण महादेवाची पिंड कशी असावी याविषयी ऐकले. आता महादेवाची पिंडीला पूजा कशी करावी तेही जाणून घेऊया. मित्रहो, नेहमी महादेवाला अभिषेक करावा. महादेवाचा अभिषेक हा दूध, तूप, पाणी आणि मध याचे मिश्रण करूनच करावा. त्यालाच तर पंचामृत असे म्हणतात. पंचामृत वाहून झाल्यावर देवाला स्वच्छ कपड्याने पुसून देवघरात ठेवावा. महादेवाला पांढरी गंधगोळी लावावी. देवाला कुंकू गुलाल चढू नये. शिवाय महादेवावर तुम्ही पांढरी अक्षता लावू शकता. महादेवाची पूजा झाल्यावर तुम्ही महादेवावर बेलपत्री वाहावीत. महादेवावर कधीही तुळशीपत्र वाहू नये. तसेच महादेवावर पांढरे फूल जसे की सोनचाफा, धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ, बेलाचे फळ किंवा गोकर्णाची फुले वाहू शकतात. खास करून श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाने आणि धोत्र्याचे फळ याला खूप महत्त्व असते. शिवाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये मंदिरामध्ये शिवमूठ वाहिली जाते पहा. ते म्हणजे तीळ, जवस, मूग, डाळ, सातू अशा प्रकारे शिवमूठ महादेवावर वाहिली जाते. अशा प्रकारे तुम्ही महादेवाच्या पिंडीची पूजा करू शकता. शिवाय तुम्ही मंदिरात ज्यावेळी पूजा करायला जाल तेव्हा महादेवाच्या पिंडीला पूर्ण फेरी न मारता तुम्ही नेहमी अर्धी फेरीच मारावी. तर मित्रो, ही होती महादेवाची पिंड देवघरात कोणत्या दिशेला असावी याविषयीची शास्त्रीय माहिती. अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय राधे कृष्ण.